लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांची दिशाभूल करून उजनी धरणातील 47% पाणी फक्त 90 दिवसात संपवले। उजनी कालव्याचे पाणी तात्काळ बंद न केल्यास युवा सेना उजनी धरणावर जलसमाधी घेणार। युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व सचिन बागल, युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने उजनी धरणावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले व कालव्याचे पाणी 2 दिवसात तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली। अन्यथा 2 दिवसात पाणी नाही बंद केले तर युवा सेना जलसमाधी घेणार असा इशारा देण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची दिशाभूल करून उजनी कालव्याचे आवर्तन लांबवले। यंदा उजनी धरण हे 66% भरलेले होते। उजनी धरणाचे नियोजन शून्य कारभारामुळे व लोकप्रतिनिधींच्या मनमानीमुळे 90 दिवसात उजनी धरण हे 47% संपले। आता फक्त 19%च पाणी साठा शिल्लक राहिला आहे। 12 लाख एकर क्षेत्राला फेब्रुवारी व मार्चला रब्बी पिकासाठी मिळणारे दुसऱ्या आवर्तनाच्या आशा आता मावळू लागल्या आहेत। पहिले आवर्तन हे 1 नोव्हेंबरला सोडलेले पाणी 30 नोव्हेंबरला बंद करण्याचे ठरवले असताना ते आज अखेर डिसेंबर महिन्याच्या शेवटचा आठवडा संपत आला तरी आज तागायत पाण्याचे आवर्तन चालू आहे। लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांची दिशाभूल करून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत। डिसेंबर अखेर सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडणार आहेत, त्यावेळी 5 ते 6 टीएमसी पाणी कमी होऊन धरण मायनसच्या जवळ पोहोचणार आहे। त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे। याच पद्धतीने पाण्याचा वापर जर झाला तर उजनी धरण लवकरच मोकळे होणार आहे। त्यामुळे परिणामी येथील शेतकऱ्यांची शेती ही धोक्यात येणार आहे। शेतकऱ्यांना पिके जगवण्यासाठी तारेवरची कसरत करत संघर्ष करावा लागणार आहे। सध्या हिवाळ्याचे दिवस असतानाही पाणी पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे। धरणातील पाणी साठा हा 19% वर आहे। याच महिन्यात याच तारखेला गेल्या वर्षी उजनी धरणातील पाणी साठा हा 108% होता, परंतु सद्यस्थितीत पाणी पातळी अल्प प्रमाणात आहे। भविष्यात अशीच जर परिस्थिती राहिली तर आगामी काळात उजनी लाभक्षेत्रातील ऊस, केळी, फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे। त्यामुळे आताच शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। शेतकऱ्यांनी उजनी धरणासाठी कसदार जमिनी दिल्या, वसलेली गावेच्या गावे दिली, परंतु प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेताच उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जाते। हे निवेदन RC मोरे कार्यकारी अभियंता व NR आल्हाट उपकार्यकारी अभियंता यांनी स्वीकारले। यावेळी युवा सेना तालुका सरचिटणीस सोमनाथ ढवळे, शुभम फुगे, अशोक माने, विठ्ठलाबा मस्के, रणजित पवार, गुना वाघ, विनोद निर्धार, ओम पराडे, युवराज पवार, सागर साळुंखे, सूरज जाधव, जीवन राऊत, सुनील ढगे, श्रीकांत मासुळे, युवा सैनिक तेजस निंबाळकर, युवराज गोरे, प्रवीण झिंगे इत्यादी शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते। उजनी कालव्याचे पाणी 2 दिवसात तात्काळ बंद नाही केले तर युवा सेना उजनी धरणावर जलसमाधी घेणार असा इशारा युवा सेनेच्या वतीने गणेश इंगळे, सचिन बागल, किशोर देशमुख यांनी दिला आहे। संपादक हुसेन मुलानी, टाइम्स 45 न्यूज, अकलूज, सोलापूर। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या टाइम्स 45 न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।